CMB सामाजिक व शैक्षणिक संस्था गेल्या 10 वर्षांपासून पुणे शहर व परिसरात कार्यरत असून संस्थेच्या वतीने मुख्य कार्यालयाचे उद्घाटन 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला। तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला। पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते। सोबतच पोलीस, आरोग्य, कृषी, सामाजिक आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा देखील यथोचित सन्मान या प्रसंगी करण्यात आला होता। सामाजिक कार्याचा हा वारसा भंडारी परिवाराची तिसरी पिढी भक्कमपणे सांभाळत असून संस्थेचे संस्थापक श्री एकनाथ शेठ भंडारी, अध्यक्ष मारुती भंडारी, विश्वस्त अनिल भंडारी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उत्तमरित्या कार्यरत आहे। ही संस्था गेली 15 वर्ष कार्यरत आहे। त्यांना हक्कासाठी कार्यालय पाहिजे होतं, त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे। या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात बरेच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। त्याचा समाजाला, इथल्या लोकांना बराच फायदा होईल म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। इथले शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार श्री सिद्धार्थदादा शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, भंडारी समाजाचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले हे देखील उपस्थित होते। ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी सर्व भंडारी परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की तिसरी पिढी आहे त्यांची सामाजिक वारशाची आणि मारुतीजींनी जे त्यांचं जनसंपर्क कार्यालय केलंय त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांची अतोनात सेवा होईल याच्यात मला कुठलीही शंका नाहीये आणि त्यांच्या ह्या पुढच्या सगळ्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा। असे भंडारी आणि मारुती भंडारी सामाजिक संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत होते। मी पण त्यांच्या परिवाराचा सदस्य आहे। अशाच प्रकारे काम केल्याने त्यांनाही प्रेरणा मिळत आणि आम्हाला सगळ्या लोकांना सुद्धा काम करताना उत्साह वाटतो। सर्व आमदार सिद्धार्थजी आहेत, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, सर्व इथं आलेत, मित्र परिवार आले, सामाजिक संस्था इथं आलेले, त्याच्यामुळे नक्की ते काम करतात ते सिद्ध होते। आणि ऑफिस हे आज टाकले, गेले 10, 12, 15, 20, 25 वर्ष त्यांचा वारसा आहे काम करायचा। त्यामुळे या ऑफिसच्या माध्यमातून अजून जास्त सेवा होईल, जास्तीत जास्त परिवार त्यांना शहरातला जोडला जाईल। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या बरोबर आहोतच, पण इथल्या वस्तीतले नागरिक असतील, मंडळ असतील, ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत आणि काम करतात। मला अभिमान आहे, आनंद आहे आणि अशा प्रकारे त्यांनी काम करावं। पुन्हा एकदा मारुती एकनाथ शेठ भंडारी यांच्या संपर्क कार्यालयास माझ्या शुभेच्छा आणि एकनाथ शेठ भंडारी यांच्या परिवारास सुद्धा शुभेच्छा। संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त सायंकाळच्या वेळी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करून व्यावसायिक मार्गदर्शक श्री SS सावंत यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले। सोबतच महिलांचा आवडतीचा खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील मोठ्या जल्लोषात करण्यात आला। या सत्राचे उद्घाटन सर्व स्त्री शक्तीच्या हस्ते करण्यात आले होते। प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा भोसले व सामाजिक कार्यकर्त्या सायली पवार यांना देखील शिवमा भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे तर खेळात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच भेटवस्तूचे वाटप देखील करण्यात आले। या बहारदार सोहळ्यासाठी हजारो महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। आज कैलासवासी माझे आजोबा चंद्रया मारय्या भंडारी यांच्या प्रेरणेतून, समाजसेवेच्या प्रेरणेतून माझे वडिलांनी जे या चंद्रया मारय्या भंडारी म्हणजे CMB या सामाजिक व शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती, त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यासाठी हक्काची जागा मिळावी म्हणून आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन सकाळी आमदार साहेबांच्या हातून झालेलं आहे। परंतु सर्व माता भगिनी, तुमच्या सर्व मायमाऊलींच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण होता, म्हणून हा संध्याकाळी कार्यक्रम घेतलेला आहे। या पुढील काळामध्ये या संस्थेतर्फे अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम ही संस्था करेल। तरी सुद्धा तुम्ही या संस्थेच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्याच्यामुळे मी तुमच्या मनापासून आभार आहे आणि मनापासून तुमचं अभिनंदन देखील करतो। शासनाच्या स्कीम योजना आहेत ते मिळवून देण्यासाठी आपण तुम्हाला हेल्प करणार आहोत। तसंच मार्केटिंगसाठी पणन विभाग आहे, नाबार्ड आहे, JDP आहे, कृषी विभाग आहे, त्याच्या माध्यमातून जे काही स्कीम आहेत शासनाच्या, तर तुमच्या
घरापर्यंत कशा जातील हा आपल्या संस्थेचा उपक्रम राहणार आहे. आणि ज्या ज्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यामध्ये फूड प्रोसेसिंग आहे, ज्वेलरी आहे, बेकरी आहे, जेणेकरून तुम्ही त्यातून स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. अशा महिलांनी नावाची नोंदणी आपल्या संस्थेच्या ऑफिसमध्ये उद्या किंवा 2 दिवसांनी तुम्ही करायची आहे. ती केल्यानंतर आपली जशी नावाची नोंदणी होईल तसं आपण प्रशिक्षण ह्या भागामध्ये आपल्या भगिनींना देणार आहोत. आपण फक्त कुठला हेतू ठेवून तुम्हाला प्रशिक्षण देणार नाही, त्यामध्ये तुम्हाला निश्चित हाताला काम मिळेल. आता अनेक वर्षापासून मी महिला भगिनींसाठी काम करतोय. 1 लाख महिलांना आपण व्यावसायिक ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांना महिन्याला 50,000, कुणाला 80,000, कुणाला 1 लाख इन्कम आहे महिन्याचा. पण त्यांनी गेल्या 3-4 वर्षापासून 5-6 वर्षापासून आपल्यासोबत काम केलं आहे. तर भविष्यामध्ये आपण ह्याच आपल्या CMBM संस्थेच्या माध्यमातून आणि मारुती भंडारी साहेबांच्या माध्यमातून त्या भागामध्ये पुढील आठवड्यापासून जे काही व्यावसायिक ट्रेनिंग असेल 4 ते 5 आपण तुम्हाला देणार आहोत. आणि तुम्हाला ड्रॉबॅक वाटतो की आपल्याला कर्ज मिळत नाही, तर बऱ्यापैकी आपण एक 400 ते 500 लोकांना व्यवसायाला कर्ज मिळून दिलेलं आहे. ज्यांचं सिव्हिल चांगलं आहे अशा भगिनींना आपण ते लोन मिळवून दिलेलं आहे. भंडारी यांचे आज कार्यालयाचे मोठे उद्घाटन निमित्ताने आज त्यांनी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलाय. खरं तर बघायला गेलं तर शिवाजीनगर हा भागमध्ये सामाजिक असो, शैक्षणिक असो, हा वारसा कायमपणे राबवलेला आहे आणि या मागच्या पिढीनेही केले तसंच पुढच्या पिढीही राबवेल याचं किंचितही शंका नाही आहे. आज महिलांसाठी खूप छान हा कार्यक्रम आज एकनाथ शेट्टी इथे आयोजन केलं. भरपूर मोठ्या संख्येने महिलांनी हा कार्यक्रमाचा उत्साह साजरा केलेला आहे आणि खरं तर खूप अभिमान आहे. आणि एकनाथ शेट्टी कायमच या शिवाजीनगर भागाला कायमच मोठी वारसा चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सामाजिकपणे काम केलेलं आहे. खरं तर खूप जणांच्या आठवण येते, तसं सुखदेव शेठची पण आज खरंच खूप आठवण येते. खूप चांगल्या गोष्टी आहेत. आज अण्णांपासून आज बापूंपर्यंत खूप चांगल्या चांगल्या कामामध्ये खूप या लोकांचा त्याग आहे आणि खरंच अभिमान आहे की आज कार्यक्रमांनी आज इथं चांगल्या पद्धतीने घेतल्या. तसंच आज आपले वायकरांनी पण हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे आणि त्यांनी वाकडेवाडीतही हा कार्यक्रम घेतला होता. आणि महिलांना खूप छान पद्धतीने तुम्ही एकत्र करून सगळ्यांचा उत्साह अजून चांगल्या पद्धतीने वाढवता आणि खूप खूप आभार आहे, अभिनंदन. आज तुमचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि शेठचंही अभिनंदन आहे आणि असाच हा वारसा कायम तुम्ही पुढे चालू ठेवा आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. त्या दिवशी तुम्ही ही संस्था स्थापित केली आहे आणि